पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली। पंतप्रधान मोदींकडून जवानांचं कौतुक। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार, शोध मोहीम सुरू। भारताच्या हल्ल्यात पाक एअरफोर्सचे 5 तर पाक आर्मीचे 6 सैनिकांचा मृत्यू, पाकची कबुली, पाक लष्कर प्रमुख जखमी सैनिकांची भेट। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लष्कर अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू, हवाई दल, नौदल प्रमुखांसह संरक्षण सचिवही उपस्थित। पाकिस्तानच्या दहशतवादी सैन्य ठिकाणांवरची कारवाई फक्त स्थगित, येणाऱ्या दिवसात पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवणार, पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला शेवटची वॉर्निंग। भारतीय व्यापारी उझबेकिस्तान, टर्कीसोबत व्यापार करणार नाही, पाकला या देशांनी मदत केल्यामुळे व्यापार बंद, व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॅटचा महत्त्वपूर्ण निर्णय। सिंधू जलकरार थांबवणं ॲक्ट ऑफ वॉर समजलं जाईल, सिंधू जलकरारावरून पाकचे मंत्री इशाक दार पुन्हा बरळले। जम्मूमधील जनजीवन पूर्वपदावर, बाजारपेठा, शाळा सुरू, तर पुढील आदेशापर्यंत अमृतसरमधील शाळा बंद राहणार। पहलगाम हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस, जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात वॉन्टेडचे पोस्टर। 2 दिवसात देशात बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा मेल, राज्यात कुठेही दुर्लक्ष करू नका, मेलमध्ये उल्लेख, धमकीमुळे खळबळ, मेल करणाऱ्याचा शोध सुरू होण्याच्या मार्गावर असताना अमृतसर विमानतळ पुन्हा बंद, सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय। अमेरिका चीनमधील करयुद्धाला विराम, दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित। मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा, राज ठाकरेंसोबत पालिका निवडणुकांबाबत किंवा राजकीय चर्चा नाही, भेटीनंतर सामंतांची माहिती। स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा, घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। राज्याच्या 10वीचा निकाल 94.10%, यंदाही 10वीच्या निकालात मुलींचीच बाजी, तर सर्वाधिक कोकण विभागाचा 98.82% निकाल। कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरात 8 तास पाणीपुरवठा बंद, उद्या देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता। एसटी महामंडळाकडून राज्यात लवकरच नोकर भरती केली जाणार, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, राज्यात 10 ते 15 हजार जागा भरण्याचा निर्णय। भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार, भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं, अवकाळी पावसाचे राज्यात 4 बळी, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नाशिक, लातूर आणि रायगडमध्ये मोठं नुकसान। आयपीएलचे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू होणार, तर अंतिम सामना 3 जूनला। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेला आयपीएल पुन्हा सुरू होणार।